फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जामीन फेटाळल्यानंतर फरार झालेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। या बातमीची हकीकत अशी की राजेश्वर मनोहर भोसले राहणार बालिकाश्रम रोड सुडकेमळा यांना घर घेऊन देतो असं सांगून आरोपी नामे संकेत राजेंद्र भोसले राहणार पिंपळगाव माळवी तालुका अहिल्यानगर यांना फिर्यादीकडनं 6,50,000 रुपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपामध्ये घेतले। पैसे घेतल्यानंतर त्यांना फिर्यादीस घर दिलं नाही आणि घेतलेले पैसेही परत केले नाहीत। याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 562/2025 भारतीय दंड संहिता कलम 420 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीनं माननीय न्यायालयामध्ये क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन 999/2025 प्रमाणे अटकपूर्व जामीन दाखल केला, परंतु आरोपी संकेत राजेंद्र भोसले याचा जामीन न्यायालयानं नामंजूर केल्यानंतर तो फरार झाला होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन यांनी आरोपीचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कळवलं। त्या अनुषंगानं संतोष मुटकुळे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार संदीप पवार, शाहिद शेख, गणेश धोत्रे अशांचं पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं। तपास पथकानं गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेत असताना दिनांक 13 ऑगस्ट रोजी आरोपी भिस्तबाग महाल तपोवन रोड इथं मिळून आल्यानं संकेत राजेंद्र भोसले वय 30 राहणार पिंपळगाव माळवी तालुका जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन इथं हजर केले। ही कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।